टेकड्या आपलं जीवन. पुण्याची फुफ्फुसं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथल्या टेकड्या. बेडकीप्रमाणे फुगणाऱ्या शहरानं या टेकड्यांवर घाला घालायला सुरुवात केली. या टेकड्यांचे लचके तोडले गेले आणि पाहता पाहता टेकड्या बोडक्या होऊ लागल्या. एकेकाळी हिरव्यागार टेकड्यांच्या कुशीत वसलेलं पुण्याचं रूप पाहताना कसं अपरूप वाटायचं. शहरात बांधकामांसाठी अगदी हट्टानं अतिक्रमण सुरू झालं. टेकड्यांचा श्वास गुदमरला. पुणं तिथं काय उणं असं अभिमानानं म्हटलं जातं, त्याच पुण्यात आज पुणं तिथं निसर्ग उणं असं म्हणण्याची वेळ आली. कोणी सांगायला पुढे येत नाही आणि सांगणाऱ्याचं ऐकण्याचीही कुणाची तयारी नाही. पूर्वजांनी मोठ्या कष्टानं फुलवलेली वनराई अगदी सहजरित्या उपटून टाकताना आपल्याला काहीच वाटलं नाही. शेकडो वर्ष सावली देणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवली गेली. त्याचे महाभयंकर परिणाम आपण भोगत आहोत. पुण्याच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झालेली आहे. गायब झालेली थंडी, अवेळी पडणारा पाऊस आणि 12 महिने आग ओकणारी उष्णता हे त्याचंच द्योतक. आपल्याच हातानं आपण निसर्ग संपवला. तोडलेली शेकडो वर्षांची झाडं पुन्हा कशी उभी करायची? पोखरलेल्या टेकड्या आणि त्यावर वनराई कशी आणायची? पक्ष्यांचा किलबिलाटही आता येणे नाही. सारं काही संपत चाललंय, अगदी हळूहळू. आता फक्त एकच गोष्ट आपल्या हातात आहे, ती म्हणजे आहेत त्या टेकड्या वाचवणं आणि त्यांचं संवर्धन करणं. मित्रांनो, टेकड्यांची हीच दयनीय अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या एका पुणेकरानं 35 वर्षांपूर्वी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. त्यांनी टेकडीकडे धाव घेतली. त्यांचं नाव आहे श्रीकांत परांजपे. पहिल्यापासूनच झाडांविषयीची आपुलकी. नोकरीत मन रमेना. लग्न झालं असल्यानं 2 वेळेचं भागेल इतकी पैशाची बेगमी केली आणि नोकरीवर पाणी सोडलं. फर्ग्युसन BMCC महाविद्यालयाच्या मागे असणाऱ्या हनुमान टेकडीवरच्या ओसाड पठारावर त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली. पायथ्यापासून पाणी पाठीवर लादून टेकडीवर न्यायचं आणि झाडांना द्यायचं असा नित्यक्रम त्यांनी सुरू केला. त्यातून एक छदामही मिळणार नाही, नसती आफत कशाला, असा पांढरपेशा विचार न करता या अवलियानं टेकडीवर फिरायला येणाऱ्या अनेक निसर्गवेड्यांना साद घातली आणि सुरू झाली टेकडी वाचवण्याची चळवळ. 1997 पासून मी ह्या टेकडीवर काम करतो. माती आणायची, बांध घालायचे दगडाचे आणि ह्याचे, आणि शक्यतो पाणी अडवायला बघायचं आणि त्या अडवलेल्या पाण्याचे तिथे रोपं लावायचे. हा आमचा तिथे त्यावेळेला कार्यक्रम होता. घराच्या टेरेसवर रोपांची लागवड करायची आणि तीच रोपं टेकडीवर लावण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला. झाडं लागली खरी, पण ती जगवायची कशी? टेकडीवर पाण्याची काहीच सोय नव्हती. लावलेली झाडं पाण्यासाठी तडफडू लागली. याच वेळी टेकडीवर हौद बांधण्याची कल्पना पुढे आली. हौद बांधले गेले, पण त्यात पाणी चढवायचं कसं? आणखी एक पेच आवासून उभा राहिला. आश्चर्य म्हणजे यावेळी अग्निशमनचा टँकर पायथ्याला उभा करून टेकडीवरच्या टाकीत पाणी चढवण्यात आलं. मग काय, पर्यावरण प्रेमींना 12 हत्तींचं बळ मिळालं. या कामात दररोज नवीन चेहरे दाखल होत होते. पायथ्यावरून दगड आणत टेकडीवर बांध घातले गेले. ओसाड टेकडी होती, ओसाड होती एकदम. आणि ह्या टेकडीवर एकही झाड दिसायचं नाही. आता तुम्हाला हे भरपूर दिसतंय टेकडीवर. गुलमोहर दिसतंय, करंजे दिसतंय. काकांचं जास्त प्रेम करंजे झाडावर असायचं त्यावेळेला. वाहनांच्या गर्दी गोंगाटात गुदमरलेल्या सेनापती बापट रोडच्या नजीकची हनुमान टेकडी. इथं आंबा, वड, पिंपळ या झाडांबरोबरच बोर आणि करवंदाची वनराई आहे. इथल्या खाणीच्या पाण्यात फुललेली कमळं, खंड्यासारख्या पक्ष्यांचा विहार पाहिल्यावर निसर्ग शोधण्यासाठी पुण्याबाहेर जाण्याची गरजच नाही हे जाणवतं. टेकडीवरच्या झाडांवर लटकवलेली कृत्रिम घरटी
चिटकुल्या पक्ष्यांचीही घरकुलं बनली आहेत. पर्यावरणाविषयी खरोखरच आत्मीयता असेल तर माणूस कोणतीही किमया करू शकतो, हे हार्ट पेशंट असणाऱ्या रवी पुरंदरे यांनी दाखवून दिलंय. निसर्गाविषयीची तळमळ त्यांच्या प्रत्येक शब्दात दिसून येते. आज 15 वर्ष झाली इथं निरनिराळ्या ठिकाणी पाणी अडवा जिरवा असं करतो. त्याच्यानंतर काय होतं तर गवत आमाप वाढतं. ते गवत वाढलं की ते लगेचच्या लगेच वाढतं. ते काय तुमच्याकरता आज तू एवढं कापून झालं म्हणून पुन्हा आणखीन 15 दिवसानं उरलेलं वाळेलं असं काही नाही. सगळंच्या सगळं एका क्षणात वाढतं. दिवाळीत पोरं फटाके वाजवायला इथे येतात. फटाके संपून झाल्यानंतर काडीपेटी शिल्लक राहते. मग काय करायचं म्हणून पेटवत निघून जायचं. दारू पिणारे येतात, सिगरेट पिढे फुंकतात, सिगरेटी संपतात, काडेपेट्यातले काडी शिल्लक राहते. मग काय करायचं टाक पेटवत. असं ज्यावेळी घडतं त्यावेळी हे किती अवघड काम आहे हे सगळ्यांना कळेल की झाडं लावा आणि जगवा हे 6 म्हणजे 5-5 अक्षरी 2 वाक्य आहेत. परंतु त्या घोषणांनी कधीही तुम्ही आजपर्यंत अशा जरी तुम्ही काय करता ट्रकवाल्यांना कंपल्सरी करता हो की नाही. झाडे लावा जगवा ही घोषणा दिली, पाणी अडवा जिरवा ही घोषणा दिली तरच तुमचं हे मिळणार आहे पुढच्या वर्षीचं लायसन्स परवाना. तो लिहितो. असे हजारो ट्रकवरती लिहिल्याने एक तरी झाड जगतं का, एक तरी झाड लागतं का. त्याच्याकरता इथे येऊन कष्टच करायला पाहिजे. तर त्यामुळे नुसतं शिक्षण हा जो आहे याच्यापेक्षाही महत्त्वाचं कार्य असं आहे की त्या शिक्षणाच्या बरोबरीने ते त्यातनं काय बोध घेऊन प्रत्यक्षात ते कृती करणारी जर माणसं नसेल तर काहीच उपयोग होणार नाही. अन्यथा हे जे आहे ना आपल्या याचा सगळ्यात महत्त्वाचा दुर्गुण काय तर आपण उदासीन आणि निष्क्रिय हे दोन्ही जे आहे ते आपल्या ठासून भरलेलं आहे. अरे मी एकट्याने एक झाड लावून काय होणार नाही. पण गंमत अशी की तू एकटा जर झाड लावणार असेल ना तर कदाचित 10 जण येतात. टेकडी वाचवण्याच्या या चळवळीनं आता चांगलंच बाळसं धरलंय. या पर्यावरण प्रेमींचा ग्रुप तयार झालाय. ग्रीन हिल्सचा नारा देत पुण्यातल्या जवळपास सर्वच टेकड्यांवर हे काम सुरू झालंय. अनेक अतिक्रमणांचे डाव हाणून पाडल्यानंतर मुक्त झालेली वेताळ टेकडी. या ठिकाणी IT सेक्टरमध्ये कार्यरत असलेले संजय आठवले, महेश पराडकर तसंच नंदिनी देवी पंतप्रतिनिधी, केशव पटेल, जसविंदर सिंग यांनी खरोखरीच प्रत्येकानं एकदा तरी भेट द्यावी असं काम केलं आहे. कष्टाचं काम आहे, पेशन्स आहे, पण नक्कीच पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असंच हे काम आहे आणि खूप आनंददायी आहे. आणि मेन उद्देश ह्याचा हळूहळू असं आम्हाला जाणवतो आहे की थोडेसे कष्ट टाकले, सहभाग जर जास्तीत जास्त लोकांचा मिळाला तर खूप काही होऊ शकतं. त्याही पुढे जाऊन आपल्याला ज्याच्यामुळे एवढा आनंद मिळतो, आपण फिरतो, ती झाडं वाढवायची मला जास्त ओढ लागली. आणि अनफॉर्च्युनेटली बरेच वर्ष दुर्दैवाने मला असा ग्रुप कुठे मिळाला नाही की जिथे असं काम चालतं. मुंबईतलं असल्यामुळे आणि इथे पुण्यात आल्यामुळे टेकड्यांच्या जवळ राहिल्यामुळे मला ग्रीन हिल्स ग्रुपच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आलो संजय आठवलेंच्या. जोपर्यंत जगेन तोपर्यंत या एरियामध्ये हा 100 हेक्टर कन्वर्ट करायचा असा माझा आणि संजयचा नेहमीचा विषय असतो. केवळ झाडं लावली की झालं असं नव्हे, तर ती टिकवण्यासाठी आठवले यांनी सॉफ्टवेअरही विकसित केलं आहे. आता लवकरच पुण्यातल्या सगळ्या टेकड्यांवर कोणती झाडं आहेत याची माहिती यातून मिळणार आहे. अगदी असंच दृष्ट लागण्यासारखं काम चतुशृंगी टेकडीवर अविरतपणे सुरू आहे. या मंडळींनी ओस पडलेल्या टेकडीचा कायापालट करून टाकला आहे. निसर्गाने जे आपल्याला भरभरून दिलेलं आहे त्याचं थोडंफार ऋण फेडण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. पुण्याच्या आसपासच्या टेकड्या ज्या भकास उजाड झालेल्या आहेत त्या परत पूर्वीसारख्या हिरव्यागार करायचं आमचं स्वप्न आहे. अजून लोकांनी जॉईन व्हावं असं आमची अपेक्षा आहे. कारण यंग ब्लड ह्यात महत्त्वाचं आहे. कारण नेक्स्ट जनरेशनच ह्याला पुढे नेणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी ह्यात पार्टिसिपेट करावं, सगळ्यांनी आणि सहकार्य करावं हीच आमची अपेक्षा. जनरेशन असं कुठेतरी भटकंती आमची वेगळीकडे दुसरी असते. मग असं मी एक रिक्वेस्ट करेन यंग जनरेशनलाच नाही तर सगळ्याकडे पुणेकरांनाच की यावं तुम्ही अजून इथे पहा.
तुम्हाला आपोआप तिकडे त्याचा हे लळा लागेल की काम करावं, आपलं काहीतरी आपल्या निसर्गासाठी करावं ह्याचं लळा लागेल. पण तुम्ही यावं आणि चांगलं काम होईल असं अपेक्षा आहे. मित्रांनो, आपण हे सारं पाहिलं. चित्र आशादायक वाटलं ना? सारं संपत आलंय हे खरंय, पण संपलंय असंही नाही. काय करता येऊ शकतं याची जाणीव ज्ञात अज्ञात मंडळींनी आपल्या कृतीतून करून दिली आहे. वेळ निघून जाऊ नये म्हणून पुढच्या पिढीसाठी त्यांची धडपड सुरू आहे. यात आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. चला तर मित्रहो, टेकड्यांसाठी एक पाऊल पुढे टाकूया. पर्यायानं आपलं जीवन समृद्ध करूया.